आज हे 34वं पुष्प आहे या व्याख्यानमालेचं आणि ते गुंफण्याचा योग मला आलेला आहे। याबद्दल मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचे आयोजक अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य संयोजन समिती यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल भंडारे नन्नवरे सर, त्यांचे सर्व सहकारी, माझे सर्व श्रोते मित्र या सर्वांना विनंती करतो, नमन करतो आणि थोडंसं 1 मिनिट थोडंसं सहन करा। थोडंसं एक हे करतो मी, एक लाईट लावून ठेवतो। हां, हॅलो। तर राजा ताडेराव आपणा सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी बोलायला सुरुवात करतो। यावर्षीची ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत। त्या निमित्ताने या मंडळींनी या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। मला आठवते प्रल्हाद लुलेकर सर, आमचे गुरुवर्य, यांनी ह्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं होतं आणि काय झालं होतं की मला याची कल्पना नव्हती साधारणतः, कारण या व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत विठ्ठल भंडारे सर, डॉक्टर विठ्ठल भंडारे सर यांचा आणि माझा तसा पूर्वपरिचय नव्हता। पण दरम्यान त्यांचा मला एकदा फोन आला आणि त्यांनी मला असं म्हटलं की सर, आम्ही अशा पद्धतीच्या एका व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे आणि या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आमचे लुलेकर सर गुंफत आहेत, आपण सुद्धा या व्याख्यानमालेमध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो। आणि मग मी त्यांची विनंती मान्य केली। खरं म्हणजे त्यांनी मला असं म्हटलं होतं की जोपर्यंत डॉक्टर वाघमारे साहेबांनी, दिल्लीचे हे यांनी तुमच्या नावाचा उल्लेख त्यांच्या व्याख्यानामधून आणि तुमच्या कादंबरीतून केला कादंबरीचा उल्लेख, वारुळ कादंबरीचा उल्लेख केला नव्हता, तोपर्यंत आम्हाला आपल्याबद्दल काही माहिती नव्हतं। ठीक आहे, काही हरकत नाही। साधारणतः असं होते की सगळ्यांनाच बाबाराव मुसळे यांचं नाव माहिती असलंच पाहिजेत असा काही आग्रह नाही, किंवा मग सगळ्यांनाच ही कादंबरी माहिती असली पाहिजेत याचीही काही आवश्यकता नाही। पण ही कादंबरी मी मातंग समाजाच्या आत्मिक उन्नतीसाठी, आत्मशोधनासाठी, आत्मसन्मानासाठी अशा पद्धतीची ही कादंबरी मी लिहिलेली आहे। आणि ती कादंबरी, तिची पहिली आवृत्ती ही साकेत प्रकाशन, औरंगाबाद, तुमच्या मराठवाड्याचंच आहे ते, बाबा भांड साहेबांचं, त्यांनी ही कादंबरी प्रकाशित केली होती। पहिली आवृत्ती तिची 2004 मध्ये, त्यांनीच दुसरी आवृत्ती 2010 मध्ये प्रकाशित केली होती आणि आत्ता तिसरी आवृत्ती ही आमचे जे माझे पहिले प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेली, अगदी अलीकडेच प्रकाशित केलेली आहे ती ऑगस्टमध्ये। तर अशा पद्धतीनं या कादंबरीच्या 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत। खंडेराव भिशे, किशोर जोगदंड, धन्यवाद। तर आज मला वारुळ आणि अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य म्हणण्यापेक्षा मी फकीराचा संदर्भ थोडासा या कादंबरीशी जोडणार आहे। तर मग वारुळ आणि अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीचा काय संबंध आहे बुवा? मी लेखक म्हणूनच हे एवढं सांगतो का, की आणखी काही लोक याला पुष्टी देतात? त्याबद्दल थोडंसं मी सांगतो आणि नंतर मग हा पुढे चालू करू आपण।
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजात जन्मलेले आणि एक फार मोठे लेखक शाहीर हे आपल्याला माहिती आहे. त्यांची फकीरा 1959 मध्ये प्रकाशित झाली होती आणि ही फकीरा ही ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या फकीराची शौर्यगाथा आहे हे आपल्याला माहिती आहे. पण झालं काय की त्या कादंबरीमध्ये सुद्धा सामाजिक प्रबोधन, गावखेड्यामधली तत्कालीन जी काही परंपरा वगैरे अशा चिवट प्रथा आहेत त्या प्रथा, जातीयता आणि जातींची छळवादी उतरंड आणि त्यातून समाजाचं वेगळेपण, दुभंगलेपण. नारायण पाटोरे, धन्यवाद. असं काहीतरी एक चित्र, तत्कालीन चित्र अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या त्या फकीरामध्ये रेखाटलेलं होतं. आता याच्यातला एक मुद्दा जर सोडला, कोणता, की ब्रिटिश सत्तेला आव्हान देणे, हा मुद्दा जर सोडला तर माझ्या वारुळमध्ये जी सामाजिक स्थिती मी वर्णन केलेली आहे ती साधारणतः सारखीच आहे. गावखेड्यामधल्या प्रत्येक समाजाचे ज्या काही चिवट अशा प्रकारच्या परंपरा असतात आणि सगळ्यात जास्त जर काय असेल तर जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ह्या गोष्टीतून या खालच्या समाजाला जो काही त्रास भोगावा लागतो हा सगळा लेखाजोखा मी या माझ्या फकीरा मी माझ्या या वारुळ कादंबरीमध्ये मांडलेला आहे. मला वारुळची पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ मी तुम्हाला दाखवतो, दिसत असेल तुम्हाला. तर अशा पद्धतीची ही वारुळ कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली त्यावेळेस या कादंबरीबद्दल जे काही अभिप्राय आलेले आहेत त्यातले काही महत्त्वाचे अभिप्रायसुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की खरोखर अण्णाभाऊ साठेंची फकीरा किंवा त्यांचं एकूणच साहित्य असेल, सगळं उपेक्षितांबद्दलचं त्यांचं साहित्य होतं, शोषितांबद्दलचं साहित्य होतं आणि त्या साहित्याला त्यांनी जो शब्द दिला किंवा त्या व्यथेला त्यांनी जो शब्द दिलेला होता तो अत्यंत मोलाचा होता. तशाच पद्धतीचं काही मी माझ्या या वारुळ कादंबरीमध्ये सुद्धा केलेलं आहे. माझ्या वारुळ कादंबरीचा जो मुख्य नायक आहे, ज्याला आपण म्हणू, जसं की फकीराच नायक आहे, तसा माझ्या कादंबरीचा प्रभू हा नायक आहे. प्रभू हा साधारणतः त्याच्या 4थ्या वर्गाच्या वयापासून तो पुढे चालून तो जसा मोठा होत जातो आणि प्रगत होत जातो त्याची वैचारिक पातळी वाढत जाते आणि मग तो संघर्ष करायला तयार होतो. असा एक फार मोठा पट मी या कादंबरीमध्ये रेखाटलेला आहे. तर या कादंबरीबद्दल थोडंसं एक दोन महत्त्वाच्या अशा प्रतिक्रिया आणि एक तर फारच महत्त्वाची म्हणजे ज्याच्यामुळे वारुळ कादंबरी ही फकीरा किंवा मग अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे त्याच्याशी संबंधित आहे असं मला जोरकसपणे म्हणता येऊ शकते. ते कारण सांगतो मी. डॉक्टर भालव भोळे यांचं पत्र होतं मला 30/3/2005चं. या पत्रामध्ये डॉक्टर भोळे असं म्हणाले होते की अण्णाभाऊंच्या लेखनाच्या टप्प्यानंतर, महत्त्वाचं वाक्य त्यांनी वापरलं, अण्णाभाऊंच्या लेखनाच्या टप्प्यानंतर खोळंबलेल्या मातंग समाजाच्या वाङ्मयीन आविष्कृतीत जो रिक्त अवकाश होता तो तुमच्या कादंबरीने भरून निघाला आहे. पुन्हा एकदा मी वाचतोय वाक्य. अण्णाभाऊंच्या लेखनाच्या टप्प्यानंतर खोळंबलेल्या मातंग समाजाच्या वाङ्मयीन आविष्कृतीत जो रिक्त अवकाश होता तो तुमच्या कादंबरीने भरून निघाला आहे. हा किती महत्त्वाचं विधान आहे आणि ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती. कारण अण्णाभाऊचं साहित्य वाचूनच मी लेखनामध्ये किंवा कथा कादंबऱ्या लेखनाच्या या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि त्यामुळे मला आज अण्णाभाऊंच्या या जन्मशताब्दीच्या निमित्ताने होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या मध्ये बोलताना आनंद होत आहे. आता थोडंसं आपण संदर्भ थोडा मागचा घेऊ की काय झालं की डॉक्टर विठ्ठल भंडारे असं म्हणाले की बुवा मला तुमची ओळख नव्हती
किंवा तुमच्या वारुळ कादंबरीची सुद्धा मला माहिती नव्हती. तर काय झालेलं आहे की वारुळ कादंबरी ही डॉक्टर भंडारेंना जरी माहीत नसेल तरी नांदेडच्या किंवा नांदेड परिसरातल्या किंवा मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेरसुद्धा ही कादंबरी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यातलं एक पत्र मी आणखी तुम्हाला महत्त्वाचं वाटते मला ते, म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे थोडक्यात सांगतो. ते पत्र आहे नांदेडच्या जिल्हा कारागृहामध्ये. बघा बरं, नांदेडच्या जिल्हा कारागृहामध्ये न्यायालयीन कस्टडीत PCR मध्ये असलेल्या गोरख वामन कांबळे यांचं हे 16/11/2013चं पत्र आहे. आणि ती कादंबरी त्यांनी त्या नांदेडच्या जिल्हा कारागृहामध्ये वाचली आणि नंतर ते मला त्यांनी पत्र लिहिले की बाहेर आल्यानंतर समाज उद्धारासाठी कार्य करेन आणि वारुळ कादंबरीची समाजाला खूप गरज आहे ही मी माझ्या समाजाला सांगेन. फार महत्त्वाचा असा उल्लेख होता हा. आणि किशोर जोगदंड, नारायण पोटरे, धन्यवाद. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्र, म्हणजे ही जी या मंडळींची प्रतिक्रिया आहे किंवा ह्यांच्या ज्या भावना आहेत त्या अण्णाभाऊ आणि मी यांच्यामध्ये कुठेतरी असा एक संबंध जोडण्याचा त्या प्रयत्न करतात, म्हणून मला त्या महत्त्वाच्या वाटतात. तिसरी प्रतिक्रिया आहे दैनिक जनमाध्यममध्ये एक प्रकाशित झालेली, आमच्या अकोल्याचं हे वर्तमानपत्र होतं, त्याच्यामध्ये 8/9/2005 मध्ये प्रकाशित झालेली एक बातमी आहे. बातमीचं शीर्षकच असं आहे की मातंग समाजाच्या जीवनावर व नवजागृतीवर वारुळने प्रकाश टाकला, शंकर अवचार. हे शंकर अवचार कोण? शंकरराव अवचार हे अण्णाभाऊ साठे साहित्य अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. तर त्यांनी ते कधी म्हटलं, अकोल्याला जे जेतवन नावाचं नगर आहे तिथे साहित्यिक विचार मंचच्या बैठकीमध्ये बाबाराव मुसळे लिखित वारुळ ह्या कादंबरीच्या प्रकाशन व सामूहिक वाचनाच्या प्रसंगी, प्रकाशन आणि सामूहिक वाचनाच्या प्रसंगी मी तिथं नव्हतो उपस्थित, माझ्या माघारीच हे सगळं झालेलं आहे, पण वर्तमानपत्रातून ती बातमी मला वाचायला मिळाली. तर या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. त्यावेळी काय म्हणाले ते एक महत्त्वाचं, विठ्ठल भंडारे सर, धन्यवाद. तर काय म्हणाले ते की वऱ्हाडी बोलीतून मातंग समाजावर ह्यापूर्वी अनेक साहित्य निर्मिले गेले, परंतु वारुळ कादंबरीने मात्र वेगळाच इतिहास निर्माण केला. अशा या कादंबरीचे मातंग समाजाच्या घरोघरी सामूहिक वाचन व्हावे. म्हणजे एखादी पोथी जशी हिंदू धर्मीय लोक वाचतात किंवा तिचं पारायण करतात दररोज, अशा पद्धतीची अपेक्षा अवचारांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आमचे लोकसाहित्याचे गाडे अभ्यासक मधुकरराव वाकोडे, गुरुवैरे, 5/12/2005च्या पत्रात ते असं म्हणतात की बाबाराव वारुळ वाचली, माझ्या खेड्यातील कास्तकार आणि मातंग समाजातील वाचकांनी देखील वाचली. हे महत्त्वाचं आहे. सर्वांना आवडली. प्रभूला मध्यवर्ती ठेवून मातंग समाजाच्या सर्वांगीण स्थितीगतीची जी कहाणी आपण रेखाटली ती वास्तव आणि परिणामकारक आहे. मी सरांना शतशः प्रणाम करतो, कारण त्यांनी फार मोलाचा असा हा अभिप्राय दिलेला आहे. मित्रहो, आणखी एक गोष्ट सांगावीच वाटते, फार महत्त्वाची आहे. शंकर कसबे नावाचे आमचे एक मित्र आहेत, कवी मित्र आहेत, नवोदित आहेत. नवोदित आता म्हणता येणार नाही त्यांना, त्यांचा एक कविता संग्रहसुद्धा प्रकाशित झालेला आहे. आणि त्यांची एक कविता 6व्या वर्गाच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये आहे, माझ्या आज्या पणजान या नावाची. हे अंबाजोगाईचे कवी आहेत. त्यांनी मला जेव्हा पहिल्यांदा त्यांनी वारुळ वाचली आणि त्यावेळेस ते आणि बाळासाहेब त्यांचे मित्र हे दोघेजण माझ्याकडे आले. त्यावेळेस त्यांनी मला एक गंमत सांगितली. मोहन लोंढे, धन्यवाद.
तर म्हणाले की सर मी वारुळ एका रात्रीतून वाचून काढली. फार मोठी कादंबरी आहे ती, जवळपास 450-500 पेजेस अशी मोठीच्या मोठी कादंबरी आहे ती. पुठ्ठ्याची बाइंडिंग होती पहिल्या आवृत्तीची. तर ही कादंबरी मी वाचून काढली आणि रात्री 2-2:30 वाजता अस्वस्थ होऊन, अत्यंत अस्वस्थ होऊन 4 कविता लिहिल्या. कारण तुम्ही माझ्या समाजाचं मला जे माहीत नाही असं चित्रण याच्यामध्ये उभं केलेलं होतं आणि त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो आणि मी 4 कविता लिहिल्या. तर त्यातली एक कविता जिचं नाव करपी असं होतं. करपी हा शब्द जो आहे तो सांकेतिक बोलीतला, मातंगाची सुद्धा, मांगांची सुद्धा त्या काळात, जुन्या काळी सांकेतिक अशी बोली होती आणि त्या बोलीतला हा करपी शब्द आहे. करपी म्हणजे भाकर. तर या कादंबरीचा या कवीवर पडलेला प्रभाव हा जर आपण विचारात घेतला तर कादंबरीचं जे मूल्य आहे ते वाढतं आहे असं मला वाटते आणि ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची गोष्ट आहे मित्र. आता हळूहळू मी त्या कादंबरीमध्ये शिरत आहे. मी आता अण्णाभाऊ साठेंना नमस्कार करतो, त्यांना वंदन करतो आणि थोडासा त्यांचा जो माझा या कादंबरीशी येणारा जो संबंध आहे तो लक्षात घेऊन मी हळूहळू पुढे चालतो आहे. तर ही जी सांकेतिक भाषा, करपी असा जो शब्द आलेला आहे, तर या कादंबरीमध्ये मी ही सांकेतिक भाषा वापरलेली आहे. त्याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत मी. दांडारणी म्हणजे बायका, दुतोनं म्हणजे खाणं, करपटी म्हणजे भाकर, करपी करपटी, वरवणं म्हणजे खाणं, दुतवणं म्हणजे खाणं, वरवणं म्हणजे खाणं, सातलं म्हणजे इनाम किंवा बक्षीस, वरवा, वरवा या शब्दाचा सातलं वरवा म्हणजे बक्षीस द्या. वरवा या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे कारण क्रियापद आहे ते. एक असंच एक सांकेतिक 3 ओळीचं एक छोटंसं गीत म्हणता येणार नाही त्याला गीत, पण 3 ओळीचा संदेश ज्याच्यातून देता येतो अशा 3 ओळी मी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. प्रसंग असा असतो की 1971-72चा दुष्काळ पडलेला असतो आणि सगळीकडे अविनाश माझा मुलगा आहे, माझा छोटा मुलगा, तोही पाहतो आहे. राजू भाऊ बनसोड धन्यवाद, मोहन लोंढे धन्यवाद सर, फार छान मांडणी म्हणतात, माझा उत्साह वाढतो आहे सर. तर काय झालं की 71-72चा दुष्काळ त्याच्यामध्ये मी वर्णन केलेलं आहे त्या कादंबरीमध्ये. वारुळमध्ये हवालदिल झालेले लोक असतात. ज्यांच्याकडे शेती होती ते सुद्धा हवालदिल झालेले, ज्यांच्याकडे शेती नाही त्यांचं तर प्रश्नच नाही. खाण्यापिण्याची ददात होती. मातंगाचे लोक अतिशय त्रस्त होते. 2 जण, मातंगवाड्यातले 2 जण, काहीतरी आपण रानात जाऊ आणि काहीतरी मिळवू, कंद मुळं काहीतरी असं म्हणून ते 2 जण निघतात. त्यांच्यासोबत त्यांचा एक मुलगा असतो, एका जणाचा छोटा मुलगा असतो तो. आणि रानात फिरता फिरता भर दुपार होते पण काही मिळत नाही आणि मग एका झाडाखाली ते असे पडून राहतात कारण ताकद उरलेली नसते अंगात. आणि त्यांचा मुलगा मात्र मोठा तो उन्हाळक्या करत झाडावर चढत असतो त्या, आणि चढता चढता तो झाडावरून ओढतो, बाबा गिधाड. आणि तो शब्द ऐकून ते 2 जण ताडकन उभे राहतात. दर्शन भंडारे धन्यवाद सर, सर सुंदर विषण म्हणतात धन्यवाद. तर ते 2 ताडकन उभे राहतात आणि म्हणतात अरे कुठे कुठे. आणि तो पोरगा हात करतो की इकडे या गावच्या दिशेनं. आणि ते त्या सावलीच्या बाहेर जाऊन पाहतात, ते खरोखर तिकडच्या दिशेला आकाशात गिधाडं उडत असतात. मित्र हो, गिधाडं म्हणजे काय, ही एक सूचना असते की तिथे कुठेतरी एखादं ढोर मरून पडलेलं आहे. भुकेचा प्रश्न आहे इथे, भावनेचा प्रश्न नाही इथे. भूक महत्वाची आहे, काय ना काहीतरी. आणि म्हणून मग हे 2 जण ठरवतात की चला आपण ते जे काही ढोर मेलेलं असेल त्याचं हे काढू आपण आणि मांस काढू आणि घरी नेऊ. पण प्रश्न त्यांच्यासमोर असतो की जर मेलेलं ढोर असेल तर त्याला सोलावं लागते, त्याची कातडी काढावं लागते आणि त्याच्यासाठी हत्यारं पाहिजे असतात. तर हे हत्यारं कसे कुठून मिळवणार, ते तर घरी राहिले. बरं घरी जावं तर इकडं वेळ होतो कारण सगळीकडे सगळे मातंग मंडळी सगळ्या गावची अशीच त्रस्त झालेली असतात भुकेनं.
मग काय करायचं तर ते रस्त्यावर येतात आणि तेवढ्यात ते त्यांच्या गावाला येणारे गुरुजी दररोज सायकलनं जाणं येणं करणारे अनसिंगवरून ते दिसतात. आता ही गुरुजी असतात ब्राह्मण. आणि मग त्यातला एक म्हणतो, हे बाय आता काही कर गड्या पण आपण या गुरुजीलाच सांगू. अरे तेव्हा त्या गुरुजीले, अबे ब्राह्मण गुरुजींनी ते आहे कसं काय सांगा. नाही सांगतो मी, थांब. मग ते गुरुजीला, गुरुजी आमचा एक निरोप द्यावा, आमच्या येटाळ्यातले पोरं तुमच्या शाळेमध्ये असतील त्यातल्या कोण्याही पोराला 3 ओळी सांगा आणि त्याला म्हणा माझ्या बायकोला घरी जाऊन सांग. तर ते म्हणा ठा ठीक आहे सांगा काय तुमच्या 3 ओळी. तर तो मग त्या गुरुजींना सांगतो 3 ओळी. पहिली ओळ असते ठाकणं ठोकणं गंगा. ठाकणं ठोकणं गंगा. दुसरी ओळ जिथं दिसल भिंगा. आणि तिसरी ओळ तिथं उतर रंगा. आता या तिन्ही ओळी गुरुजी ऐकतात पण त्यांना काही कळत नाही की हे काय आहे, याचा अर्थ काय. ते विचारतात की अरे ह्याचा अर्थ काय. मग म्हणतात गुरुजी अर्थाचं जाऊ दे ना, तुम्हाला काय फक्त हे 3 ओळी तुम्ही ध्यानात ठेवा आणि त्या आमच्या पोराला सांगा की त्याला म्हणा माझ्या बायकोला जाऊन सांग. ते म्हणतो वा ठीक आहे. आता या 3 ओळीचा अर्थ आपण पाहू. पहिली ओळ ठाकणं म्हणजे चामडी सोलायचे अवजार, त्याला ठाकणं ठोकणं म्हणतात. ठाकणं ठोकणं गंगा. गंगा आहे त्याच्या बायकोला उद्देशीने, त्या बायकोचं नाव गंगाच असलं पाहिजे असं काय नाही. ठाकणं ठोकणं गंगा. जिथं दिसल भिंगा. भिंगा म्हणजे गिधाड. आकाशात जिथं गिधाड उडताना दिसल तिथं तिथं उतर रंगा. ही तिसरी ओळ आहे. गणपत वाघमारे धन्यवाद. अशा पद्धतीचा एक सांकेतिक निरोप ते आपल्या घरी पाठवतात आणि त्यांचं काम होते नंतर. तर अशी ही भाषा जी आहे ही भाषा मला फार कामी पडली. आणि थोडंसं पुढे नंतर मी सांगेन की या भाषेसाठी मला कोणाची मदत घडली वगैरे. पण ही जी कादंबरी आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला या कादंबरीला त्यावेळेस मिळाला होता 2004 जेव्हा ही प्रकाशित झाली होती. काही महत्त्वाचे अभिप्राय पत्रातून आलेले ते मी तुम्हाला सांगतो. आणि काय की मी जे बोलतो आहे त्याच्यावरून तुम्हाला साधारणतः कादंबरीमध्ये काय विषय असेल हे लक्षात येत असेल. नंतर मग थोडक्यात मी तुम्हाला सांगेन की या कादंबरीमध्ये काय आहे. भालचंद्र नेमाडे सरांचं पत्र होतं मला 28/5/2005. आता भालचंद्र नेमाडे सरांचं नाव ही साधीसुद्धी गोष्ट नाही. माझ्यासारख्यानं त्यांच्या सावलीलाही उभं राहण्याची माझी पात्रता नाही. पण माझ्या कादंबरीवर ते आवर्जून अभिप्राय देतात. किती अभिमानाची गोष्ट आहे बघा. ते म्हणाले होते की मी सतत 4 दिवस अशी तुमची वारुळ कादंबरी वाचून संपविली. 4ही दिवस अत्यंत आनंदात गेले. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप आहे त्यांची. 4ही दिवस अत्यंत आनंदात गेले. आधीच्या दोन्हीही कादंबऱ्या हल्या हल्या दुदुदे आणि पखाल मला आवडल्या होत्या. ही त्यांच्यासारखीच वास्तवाशी झुंजणारी आहे. म्हणजे मी वास्तववादी लेखक आहे हे अनेकांना माहिती आहे. कारण ग्रामीण भागामध्ये जी आम्ही मंडळी जगतो आम्ही वास्तवाशीच आमचं भांडण असते. आमचे पायच मातीवर असतात. काल्पनिक असं काही करताच येत नाही आम्हाला. गणपत वाघमारे धन्यवाद. तर ही त्यांच्यासारखीच वास्तवाशी झुंजणारी आहे. अनेक तपशील हे तुमचं अप्रतिम वैशिष्ट्य मात्र याही कादंबरीत आहे. हा थोडासा दोष सरांनी मला चिमटा घेतलेला आहे. कारण थोडे तपशील जास्त देण्याची माझी सवय आहे म्हणून. ठीक आहे. दुसरी प्रतिक्रिया आहे डॉक्टर ऋषिकेश कांबळे. औरंगाबादला आहेत सर. आणि मला सांगण्याची गरज नाही सर काय आहेत कोण आहेत वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. 23/1/2005 रोजी वारुळच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन
बाबा भांडांनी औरंगाबादला घेतलं होतं मराठवाडा साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये आणि अध्यक्ष होते प्राचार्य रारम बोराडे सर. तर त्यावेळी फार विस्तृत असं विवेचन केलं होतं ऋषिकेश कांबळे सरांनी. ते काय म्हणाले, त्यातली एक दोन ओळ मी सांगतो की हल्या हल्या दुदुदेपासून मला तुमचे आकर्षण आहेच, त्यात वारुळणे भर टाकली. समाजातल्या ताणतणावांचा गुंता अत्यंत सामर्थ्याने आपण या कादंबरीत चित्रित केला आहे. एक आणखी अतिशय महत्त्वाचं असं पत्र, ज्याचा थोडक्यात एक दोन ओळीतला सार मी तुम्हाला सांगतो मित्र. आणि हे नाव मी वाटेल की खरोखर तुम्ही धन्य झालात. सांगू नाव, डॉक्टर रावसाहेब कसबे सर. मुळेच माझ्या झळाळ कादंबरीला 2014 साली 2017 साली प्रवरानगर लोणीचा विखे पाटलांच्या नावाने असणारा पुरस्कार, विठ्ठलराव विखे पाटलांच्या नावे असणारा पुरस्कार मिळाला होता. सर माझे फार दिवसापासूनचे वाचक आहेत, म्हणजे माझ्या कथा सरांनी त्या काळात वाचल्या होत्या 80च्या काळापासून. आणि तेव्हापासून सर मला बरेचदा सरांनी मला पत्र पाठवले होते. सर काय म्हणतात, 20व्या शतकाचा उत्तरार्ध, 20वं शतक त्याचा उत्तरार्ध, ही कादंबरीचा कालपट जो आहे तो थोडक्यात सांगतो मी की 1956 ते 1983-84 असा फार मोठा कालपट आहे या कादंबरीचा. 29-30 वर्ष वय आहेत वर्षांचा. तर त्याबद्दल ते म्हणतात की 20व्या शतकाचा उत्तरार्ध एवढा मोठा कालपट आणि जाती समाजातील परस्परांचे संघर्ष, जाती आणि समाज. ग्रामीण भागामध्ये काय असू शकतात, कोणत्या जाती, एक सवर्णांची जात त्या गावात असते की जिचं वर्चस्व त्या गावावर असते, हे त्या वारुळमध्ये आहेच. दुसरं बौद्ध समाज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना 1956 मध्ये बौद्ध समाजाची दीक्षा दिली. पूर्वाश्रमीचे ते महार, पण मग त्यांची दृष्टीच बदलली जगण्याबद्दलची. एक नवं तेजोमय पर्व त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झालं. आणि तरी हा जो मातंग समाज आहे तो मात्र जिथला तिथेच राहिला. तर त्यांच्यातही संघर्ष, जातीपातीमधील संघर्ष आणि संबंध सुद्धा, म्हणजे संघर्ष आहे म्हणून संबंध तुटला असं नाही, संबंध आहेच. तर असा या दोन्ही गोष्टींमुळे, म्हणजे परस्पराचे संघर्ष आणि संबंध, या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या कादंबरीचे स्वरूप एखाद्या सामाजिक सांस्कृतिक दस्तऐवजासारखे झाले आहे. एखादा दस्तऐवज असणं म्हणजे काय की या कादंबरीमध्ये मी काय केलेलं आहे की सुद्धा काळ हा सुद्धा मी नमूद केलेला आहे. काही घटना जेव्हा घडून जातात त्या काळामध्ये, समजा 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मग ज्या काही घटना घडलेल्या असतील, तर त्या काही घटनांचा उल्लेख मी या कादंबरीमध्ये अगदी तिथीनुसार केलेला आहे. तर थोडासा हाही दस्तऐवज या शब्दाचा संबंध असू शकतो. मित्र, ही कादंबरी फार मोठी आहे, ही मी तुम्हाला म्हटलेलं आहे. पुठ्ठ्याची बांधणी आहे या कादंबरीची. पहिली आवृत्ती ही 491 पृष्ठांची होती. तिचे 2 भाग. पहिला भाग 1 ते 69 पृष्ठे आणि दुसरा भाग 170 ते 491 पृष्ठे. म्हणजे कादंबरी ही आकारानं सुद्धा मोठी होती. 491 पृष्ठांची कादंबरी होती ती. तर तिचा कालपटही जो आपण आता पाहिले की पहिला भाग जो आहे त्याचा कालपट काय की 1956 ते 1972 असा होता प्रत्यक्षात आलेला. आणि दुसरा जो कालपट आहे दुसऱ्या भागाचा तो होता 1981 ते 1984
असा एवढा पट आणि एवढी मोठी कादंबरी का झाली? दिलीप जिरवणकर, धन्यवाद. काय झालं असं, त्याचं कारण सांगतो मी. की काय झालं की मुळात या कादंबरीचा जो दुसरा भाग आहे सध्याच्या, तो मी झगड या नावानं लिहिला होता. काहीतरी 150-200 पेजेस असं काहीतरी ते हस्तलिखित तयार झालं होतं आणि मी मेहतांकडे ते पाठवून दिलं. त्याच्याही आधी काय घडलं होतं की 1980-82च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी मातंगामध्ये अशी एक चळवळ निर्माण केली होती. स्वाभिमानाची आत्मा आत्मा अभिमा आत्मानुभवाची अशी ती चळवळ होती की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही मांग नाही, आम्ही मातंग आहोत. धर्म बदलायचा नाही, पण आपली स्वतःची जी स्थिती आहे, जी अवस्था आहे ती आम्हाला बदलायची आहे, म्हणजे हिंदू राहूनच. पण मग त्यांनी मातंगांना अमुक कामे करू नका, ढमुक कामे करू नका अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि मातंगांनी तसं केलं होतं त्या काळामध्ये. आणि तेव्हापासून मांग हा शब्द मागे पडला, मातंग हा शब्द पुढे आलेला आहे. तर हा भाग एका मध्ये मी मांडला होता सुरुवातीला. घमड्या आणि आमचे डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी अकोल्यावरून बोली नावाचा एक त्याचा दिवाळी अंकामध्ये ते प्रकाशित झाले होते, त्याच्यामध्ये ती आली होती. पण मग अस्वस्थ झालो होतो मी की हे खरं नाही. आपण अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य सर धन्यवाद देत आहेत. तर थोडंसं काय झालं की मग मला असं वाटलं की नाही, आपण हे जरासं विस्तारात घ्यायला पाहिजेत, आपण वेगळ्या पद्धतीनं मांडायला पाहिजे. म्हणून ती झगड कादंबरी मी लिहिली आणि ती जेव्हा डॉक्टर आनंद यादव सरांना मी पाठवली त्यावेळेस त्यांनी मला भेटीला बोलवलं आणि भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबाराव, तुम्ही हे मांडलं ठीक आहे, पण याला बेस नाही. हे काहीतरी अचानक तुम्ही मांडल्यासारखं असं वाटतं की त्याच्या मुळाशी काय आहे. मग हा जो तुमचा प्रभू एकदम असा संघर्ष करतोय, त्याची कारणं काय आहेत, पाठीमागे काय घडलेलं आहे तिच्या आधीच्या काळामध्ये. आणि म्हणून मग ती कादंबरी मी परत आणली, सगळी कादंबरी पुनर्लेखन केलं त्या कादंबरीचं. त्याच्यात पहिला भाग आणि दुसरा भाग असे दोन्ही भाग लिहिले आहेत. पहिला भाग विस्तारानं आलेला आहे, दुसराही भाग पहिला भाग थोडासा कमी आलेला आहे, दुसरा भाग विस्तारानं आलेला आहे. तर आणखी एक मनामध्ये थोडीशी शंका होती. 2 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या माझ्या, हाल्या हाल्या दुजुदे आणि पखाल. तर या दोन्ही कादंबऱ्याचे विषय हे 9-10 महिन्याचे विषय होते आणि छोट्या कादंबऱ्या होत्या 160-70 पेजेसच्या. आणि मनात असं होतं की साला आपण फार मोठी कादंबरी, कालपट मोठा घेऊन एखादी मोठी कादंबरी लिहू शकत नाही. ती खुन्नस होती डोक्यामध्ये आणि ती या कादंबरीनं मात्र पुरवली. पण काय झालं मित्र, हे करताना मला जो त्रास झाला लेखनाचा, खरं म्हणजे लेखन अशा मोठ्या एखाद्या पटाचं लेखन जेव्हा तुम्हाला करायचं असते त्यावेळेस उन्हाळ्यासारखी सुट्टी पाहिजेत, किमान दिवाळीसारखी सुट्टी तरी पाहिजेत शिक्षक लोकांना. म्हणजे आम्हाला होती, मला होती. पासूला काय आडनाव, ठीक आहे, पासूला, धन्यवाद. तर काय झालं की मुलांच्या परीक्षा, मॅट्रिकला मुलं आणि त्यांचा अभ्यास घ्यायचा आणि दिवसभर शाळा करायची, म्हणजे रात्री 11पर्यंत अभ्यास घ्यायचा, दिवसभर शाळा करायची आणि 11च्या नंतर मग लिहायला बसायचं. बरं अडचणीची खोली होती माझी, ज्या पारडी टकमोर आमच्या वाशिम तालुक्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये पारडी टकमोरच्या पारेश्वर विद्यालयामध्ये मी शिक्षक होतो. आहेत तिथेच गेली. तर लहानशा खोलीत राहत होतो आणि 4 मुलं होती, एक पुतण्या होता, बहिणीची मुलं असायची, कधी भावाची मुलं असायची, असं सगळं चालायचं. आणि त्याच्यात लिहायला लेखकाला मोकळी जागा असायला पाहिजे, ती काही नव्हती. आणि म्हणून मग रात्री कधीतरी लिहित बसायचो आणि मग कधीतरी जाग आल्यासारखं व्हायचं आणि घड्याळाकडे पाहायला, अरे बापरे 3:30 वाजले, अरे बापरे 4 वाजले, आणि मग ते गुंडाळून ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत जायचं, झोप व्हायची नाही. आणि काय झालं की त्याचा परिणाम माझ्या डोक्यावर झाला. डोक्यावर परिणाम झाला त्याचा आणि साधारणतः 2 वर्षपर्यंत मला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. अतिशय अशक्त झालो होतो, मरणार, आपण वाचू शकत नाही असं वाटलं होतं. पण
नशीब माझं आणि कदाचित तुमचंही की मी या निमित्तानं तुमच्यासमोर तुम्हाला बोर करण्यासाठी उपस्थित आहे. तर मी तिच्या मित्र पण त्या काळात माझ्या घरच्या मंडळींनी मला अट घातली, व ठीक आहे तुम्ही आता बरे झालात, पण आमची एक अट आहे की तुम्ही आता इथून पुढे लेखन जरूर करा, बंद नका करू ते, पण रात्री 11च्या नंतर नको. आणि ते व्रत मी आजही पाळतो मित्र. म्हणजे 2000 सालापासून झाले आता 21 वर्ष, 20 वर्ष तर नक्कीच झाली आणि ते पाळतोय मी. पुढे धन्यवाद. तर अशा पद्धतीनं हा जो प्रकार होता तो आपल्याला थोडंसं मला बाजूला थोडंसं हे घेऊन सांगावं लागलं. तर हे जे झगड जी होती ती आनंद यादवांनी मला सांगितली की हिला काहीतरी पार्श्वभूमी द्या आणि त्याच्यातून मग ही महाकादंबरी आलेली आहे. तर हे सुरुवात त्याची झालेली आहे 1956च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दीक्षेपासून. काय झालं की त्यावेळेस बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि सांगितलं की तुम्ही आता गावकीची कामं करणार नाही, आत्मसन्मानानं जगा. आत्मसन्मानाची ती लढाई होती आणि डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी सुरू केलेली सुद्धा आत्मसन्मानाचीच लढाई होती. मला आत्मसन्मान शब्द हा मला आठवत नव्हता म्हणून थोडासा गोंधळ झाला माझा. तर ही दुसरी लढाई होती आत्मसन्मानाची, डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी सुरू केलेली मातंग समाजासाठी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या समाजाला सांगितलं की तुम्ही गावकीची कामं सोडून द्या, सगळी हलकट स्वरूपाची जी काय असतील ती सगळी, गुरं ओढणं, मेलेलं वगैरे फाडणं वगैरे वगैरे वगैरे, आणि ती कामं सोडल्यावर मग मांग समाजाला, तत्कालीन मांग समाजाला अज्ञानामुळे असेल किंवा भुकेमुळे असेल असं वाटायला लागलं की अरे ही तर आपल्याला संधी आहे, म्हणजे यातून आपल्या भुकेचा प्रश्न काही प्रमाणात मिटू शकतो. आणि ती सगळी कामं मग त्यांनी स्वीकारली. आता काय झालं की या दलदलीतून, त्या चिखलातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारांना वर काढलं आणि मांगांनी स्वतःला त्यात झोपलं. याचं कारण हे होतं की अज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलं होतं या समाजांना किंवा तुम्ही सुद्धा या बौद्ध धर्मामध्ये, तुमचाही उद्धार होईल, पण मंडळी ऐकली नाही. त्याला मग 82-83 हे साल उगवावं लागलं. म्हणजे तो आत्मसन्मान प्राप्त करण्यासाठी एवढा काळ जावा लागला आणि एवढ्या वेदना या समाजाला भोगाव्या लागल्या. आणि काय झालं की त्याही वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगले की गावकीची कामं सोडा आणि गावकीच्या कामांना तुम्ही नकार का देता, म्हणून मग सवर्ण आणि बौद्ध यांचे गावोगाव संघर्ष झाले. ती पुन्हा मला सांगत बसायची गरज नाही. अगदी तीच गत 1982 डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी जेव्हा तो संघर्ष सुरू केला त्यावेळेस झाली. गावागावात मातंग समाजावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यांना दुकानं बंद, त्यांना चक्की बंद, त्यांना काम बंद, हे सगळं असं होऊ लागलं. आणि म्हणून मग कठीण होऊ लागलं या लोकांना जगणं. हा सगळा इतिहास, हे सगळं वास्तव मला तिथे मांडावं लागलं. आता हे सगळं मांडणं इतकं सोपं नाही. म्हणजे 1956 पासून ते 1983 पर्यंतचा हा सगळा पाठीमागचा भाग, आणि ज्या समाजाचा मी नाही मित्र, म्हणजे हे सांगतो मी प्रामाणिकपणे की मी मातंग समाजाचा नाही, पण मी नसलो मग काय झालं. आणि एखाद्या समाजावर जर तुम्हाला लिहायचं असेल तर त्याच समाजाचं असलं पाहिजेत काय, अशी काही अट नाही. त्या समाजाबद्दल, ज्या समाजाबद्दल तुम्हाला लिहायचं असेल त्या समाजाबद्दल जर मनातून तुमच्या कळकळीची, सहानुभूतीची भावना जर असेल तर तुम्ही न्याय देऊ शकता. आणि तसं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. मी अतिशय तटस्थपणे हा संघर्ष उभा केला. संघर्ष म्हणजे मातंगाच्या 2 गटामध्ये आपसातल्या, मातंग विरुद्ध बौद्ध
त्यांच्यामध्ये सुद्धा पारंपरिक संघर्ष अगदी पिढ्यानपिढ्यांचा त्याचीही कारणं दिलेली आहेत, त्याच्या आख्यायिका दिलेल्या आहेत. आणि मातंग विरुद्ध सवर्ण अगदी राजकीय स्वरूपाचा सुद्धा संघर्ष, सामाजिक स्वरूपाचा संघर्ष, कौटुंबिक स्वरूपाचा सुद्धा संघर्ष, हे सगळे संघर्ष मी तिथे मांडलेले आहेत. पाणी तर काय झालं की त्याच्यासाठी मला काही माहिती मिळवावी लागली. खूप मोठं संकलन करावं लागलं. अनेकांच्या भेटी घ्याव्या लागल्या, अनेकांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या, अनेक मातंगवाडे बघावे लागले. त्यातलं एक महत्त्वाचं नाव मी तुम्हाला सांगतो. आमचे मित्र रमेश भालेराव. रमेश भालेराव हे आमच्या इकडेच शिवणी दलेलपूर नावाचं गाव आहे, तिथं त्यांचं वास्तव्य आहे. आणि नांदेडला ती काहीतरी सर्व्हिस करतात. बा हे महत्त्वाचं आहे बरं का नांदेडकरांनो. रमेश भालेराव हे नांदेडला काहीतरी नोकरी करतात असं मला कळलेलं आहे. नंतर आमचा संपर्क राहिला नाही. तर त्यांना मी भेटायला गेलो आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या वडिलांनी माझ्या समोर जणू खजिनाच उघडा केला. मातंग समाजाच्या सारे जे काही व्यथा वेदना असतील, द्वेषही असतील, आख्यायिका असतील किंवा सांकेतिक बोली जी मग आम्ही म्हटलं ती असेल, हे सगळं त्या बाबांनी मला सांगितलं. फार मोठा आधार त्याचा मला मिळाला. दुसरं एक नाव सांगतो मी. ही मातंग समाजातली मंडळी आहेत. श्रीमती बायडाबाई कांबळे, बायडाबाई नामदेवराव कांबळे ह्या राजकारणी आणि समाज कार्यकर्त्या आहेत. आमच्या रिसोड तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे, मंगलवाडी असं त्या गावच्या आहेत त्या. ह्या बाईंना मी जाऊन भेटलो आणि त्यांना मग माहिती विचारली. तर त्यांनी सुद्धा, त्यांच्या पतींनी सुद्धा मला मातंग समाजाचं जे एकूण राजकारण आहे महाराष्ट्रामधलं, किंवा राजकीय स्थिती आहे, सामाजिक स्थिती आहे, विशेषतः बँडची अवस्था, हे सगळं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यामुळे माझं जे लेखन आहे ते लेखन करण्यास ह्या गोष्टीचा मला फार मोठा आधार लाभला. आमचे मित्र नामदेव कांबळे कादंबरीकार, ज्यांनी 3 कादंबऱ्या मातंगाच्या जीवनावर लिहिलेल्या आहेत आणि एका कादंबरीला, त्यातल्या पहिल्या कादंबरीला त्यांच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांची सुद्धा मला फार मदत झाली. माझे सहकारी आणि ज्यांच्यावर मी दंश नावाची कादंबरी लिहिलेली आहे, सोपान कांबळे, माझ्या पारडी टकमोर या गावात, म्हणजे माझ्या नोकरीच्या गावात एक आणखी एक असं व्यक्तिमत्व आहे की दलित जाणीवांची त्यांची जी कविता आहे ती अतिशय जबरदस्त आहे. अनिल कांबळे. ह्या मंडळींनी मला प्रोत्साहन दिलं. अनेक गोष्टी मला त्यांनी चर्चेतून सांगितल्या आणि या सगळ्यातून मग ही कादंबरी मला लिहिता आली. यासाठी मला अनेक संदर्भ ग्रंथ शोधावे लागले, अनेक ग्रंथ पाहावे लागले, धुंडाळावे लागले. याच्यामध्ये साधारणतः 2-3 वर्षे गेली. खूप मोठं संपादन माझ्याजवळ जमा झालं आणि त्याच्यातून मग ते सगळं निवडून, म्हणजे संकलन फार मोठं झालं आणि त्याचं संपादन करून मला हे सगळं कादंबरीचं जे काही मॅटर आहे ते उभं करता आलं आणि त्याच्यातून मग मी ही कादंबरी लिहू शकलो. आणि बाबा भांडांचं तर मी फार, म्हणजे असं म्हणा की त्यांनी ही कादंबरी जर आणली नसती, कारण मोठं वाढ होतं ते, तर ही कादंबरी कदाचित आलीच नसती, छापूनच आली नसती. पण बाबांनी मला म्हटलं की बाबाराव, छान कादंबरी आहे, तुम्हाला एक आणखी वेगळं नाव देईल, जसं तुम्हाला आल्या दुधीदेनं दिलं ना तसं, पण हिंमत धरा, कदाचित काही तुमच्यावर वारसुद्धा येऊ शकतील. म्हणलं सर पाहू आपण काय होईल ते. मी तर काही कोणताही असा एक बाजू धरून काही मांडलं नाही.
जे मांडलं ते अतिशय वास्तव स्वरूपाचं असं मांडलेलं आहे. मित्र, मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आत्तापर्यंत माझ्या मातंग बंधू भगिनींनी मला खरं म्हणजे प्रोत्साहितच केलेलं आहे. कोणीही असं म्हटलं नाही की बा तुम्ही हे आमचं विकृत चित्र उभं केलं. मला एक आठवण आहे, परभणीला बी रघुनाथ हॉलमध्ये त्या काळी साधारणतः म्हणजे 2010च्या दरम्यानची गोष्ट असावी किंवा 5-6 असावी. ती एक मातंग समाजाचा मोठा मेळावा भरला होता आणि त्यामध्ये माझी मुलाखत घेतली होती. आमचे जे मित्र नाव थोडंसं मला विस्मरणात गेल्यासारखं झालं, श्रीकांत, औरंगाबादचे प्रकाशक, आठवलं. तर त्यांनी, आणि ती मुलाखत इतकी रंगली की नंतर मग मुलाखत संपल्यानंतर आम्ही असे खाली येऊन बोलत उभे राहिलो. अनेक लोक माझ्याशी गप्पा मारत होते आणि तेवढ्यात एक ताई आल्या, जवळपास 40-45 वर्ष वयाच्या, आणि त्यांनी एकदम माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि डोळ्यातून आसू आणून म्हणाले की बाबा, तुम्ही आमच्या समाजाचं फार चांगलं चित्र उभं केलेलं आहे. ही माझ्यासाठी फार मोठी पावती होती. हा पुरस्कार होता. महाराष्ट्र शासनानं सुद्धा या कादंबरीला त्यावेळेस पुरस्कार दिलेला होता. आणि उमरीकर, श्रीकांत उमरीकर, बाय काय थोडंसं विस्मरण होती हो, माझं वय 70-71 आहे. श्रीकांत उमरीकरांनी सुद्धा मला क्षमा करावी, त्यांचं पटकन आडनाव मला आठवलं नाही. तर त्या ताई माझ्या दर्शन घेतलं आणि तो मला पुरस्कार वाटला. शासनानं पुरस्कार दिलेला आहे, महाराष्ट्र शासनानं, आणि अनेक साहित्य संस्थांनी सुद्धा या कादंबरीला पुरस्कृत केलेलं आहे. अनेकांनी या कादंबरीवर MPhil सुद्धा केलेली आहे महाराष्ट्रात, आणि अनेक PhD धारक 6 जणांनी माझ्या कादंबऱ्यावर, कथावरून PhD मिळवलेली आहे, आणि अनेक जण अभ्यास करत आहेत. तर हे सगळं ऐश्वर या मंडळीमुळे मला प्राप्त झालेलं आहे. म्हणून मी वेगळा समजत नाही स्वतःला. ही माझी माय, बाप, बहीण, भाऊच आहेत, आणि म्हणून मी त्यांचं दुःख माझ्या परीनं मांडू शकलो. तर हे सगळं असं झालेलं असताना याच्यावर जी समीक्षा आलेली आहे ती वेगवेगळ्या लोकांनी समीक्षा केली, आणि महाराष्ट्रावर सगळ्या वर्तमानपत्रामधून ही समीक्षा आलेली होती. काही नावं मी वाचून दाखवतो. वामन तेलंग यांनी दैनिक लोकमतमध्ये नागपूरच्या लिहिलेलं होतं. प्रल्हाद वडेर यांनी सकाळला लिहिलेलं होतं पुणे. श्रीपाद ब्रह्मे यांनी सुद्धा सकाळला लिहिलं होतं, पण सर्व पुरवण्यामध्ये त्यांचा लेख येऊन गेला होता. चंद्रकांत वर्तक यांनी ललितमध्ये लिहिलेलं होतं. नामदेव कांबळे यांनी समरसता साहित्य पत्रिकेमध्ये लिहिलेलं होतं. प्राध्यापक अजय देशपांडे यांनी अक्षरवैदर्भीमध्ये अमरावती, लोकसत्ता नागपूर आणि महाराष्ट्र पत्रिकेमध्ये लिहिलं होतं. प्राचार्य राराम बोराडे सरांनी सामनामध्ये लिहिलेलं होतं. प्राध्यापक किशोर सानप सरांनी अस्मितादर्शमध्ये लिहिलं होतं. डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी तरुण भारत नागपूरमध्ये लिहिलं होतं. विवेक जोग यांनी ललितमध्ये लिहिलेलं होतं. अनेक ठिकाणी असे लेख आलेले आहेत. आता या लेखांची थोडीशी शीर्षकं, हे बा 7:30 वाजले, मी थोडेसे तुमचे 10 मिनटं घेतो कारण थोडं उशिरा सुरू झालेला आहे, म्हणून मला त्याबद्दल थोडंसं माफ करा. बिलकुल मी आणखी 10 मिनटानं संपवतो. तर या लेखांची काही शीर्षकं, जी समीक्षा लेख आलेली आहेत त्यांची शीर्षकं सांगतो. पहिलं शीर्षक सांगतो वामन तेलंगांचं की मातंग समाजाच्या निपत्तर जीवनाची आणि जनजागृती उठावाची साध्यांत्य हकीकत. दुसरं आहे डॉक्टर वडेर, प्रल्हाद वडेर यांचं. ते म्हणतात की दबलेल्या समाजातील जागृतीचे चित्रण. बरोबर आहे. तिसरं ब्रह्मे, ते म्हणतात मातंग समाजातील क्रांतीचं दर्शन. चौथं अनुभव मासिकाचा तो लेख होता, मातंग समाजाचं जगणं मांडणारा दस्तावेज. अनिल कुलकर्णी, लोकसत्तामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं अवस्थांतराचे संघर्षमय दर्शन. प्राध्यापक अजय देशपांडेंनी तर अतिशय, त्यांचं विधान मला फार छान आवडते. वारुळ, परिवर्तनवादी जीवनमूल्यांचे वेरूळ. वारुळ आणि वेरूळ असा संबंध त्यांनी जोडलेला आहे. ज्ञानेश्वर
अंदरगोळीकर म्हणतात की इच्छा असूनही मुसळे काकांना भेटू शकलो नव्हतो. आदरणीय भंडारे सरांनी ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ज्ञानेश्वर तुमचे सुद्धा धन्यवाद. आपण भेटलो असं गृहीत धरू आपण. तर असं काय की या शीर्षकच का मी वाचून दाखवली की याच्यातून तुम्हाला एक साधारणतः जाणीव होऊन जाईल की एकूण या कादंबरीचं स्वरूप काय असावं. थोडंसं काय करतो मी मग आता या कादंबरीची एक साधारणतः स्थूल मनानं त्याचं जे कथानक आहे ते कथानक मी तुम्हाला सांगतो आणि मग मी त्याचा समारोप करतो. तर कथानकाचं याच्यामध्ये जे कथानक आहे ते असं आहे की हा जो कादंबरीचा नायक आहे प्रभू खऱ्या अर्थानं नायक आहे तो शाळेमध्ये 4थ्या वर्गात असताना या कादंबरीची सुरुवात होते. आणि हळूहळू शाळा शिकत असताना तो 4था वर्गात शिकतो. पुढे काही शिकता येत नाही त्याला. तिथं त्याचं शिक्षण थांबते. तर शिक्षणामुळे तो डोळस बनतो. कारण त्याला जे गुरुजी भेटलेले असतात कुळकर्णी नावाचे त्यांनी एक दृष्टी दिलेली असते त्याला समाजाकडे पाहण्याची. आणि त्याला हेही कळत होतं की कुलकर्णी गुरुजी अस्पृश्यता पाळत नाहीत मात्र गावात अस्पृश्यता मंडळी पाळतात. कारण कोणाच्या घरात भसभस जाता येत नाही. कुलकर्णी गुरुजींच्या दारात जाऊन जेव्हा तो उभा राहतो तेव्हा गुरुजी त्याला घरात बोलवतात. अरे ये ना. घरात आल्यावर त्याला काही खायलाही देतात, पाणी प्यायला देतात आणि ती ताट किंवा तो तांब्या वगैरे काही धुवायला लावत नाही. राहू दे म्हणतात. तर हे थोडंसं जी वागण्यातली विषमता आहे ती त्याच्या लक्षात येते. आणि कुलकर्णी गुरुजींचे संस्कार हे त्याला थोडे डोळस बनवतात. आणि काय होते की तो समाजाचं मग निरीक्षण करत होतो की हा समाज कसा या समाजाला बाकीचे समाज कसे दाबतात, सवर्ण कसे दाबतात किंवा मग इतरांशी त्यांचे संघर्ष कसे होत जातात. आणि संघर्ष करताना हा समाज मात्र छाती ठोकपणे पुढे येत नाही. थोडंसं माघार घेतल्यासारखं करतो. असं का व्हावं. तर हे सगळं करत असताना त्याच्या एक लक्षात येते की याची कारणच ही आहेत की माझा हा जो समाज आहे तो हीन आहे, दीन आहे, गलित गात्र झालेला आहे. परंपरेनं किंवा काही कारणांनी तो जी कामं करतो ती कामं ही वास्तविक त्याचा सन्मान वाढवणारी नाहीत. परंपरेनं म्हणजे समजा ग्रहण मागणे हे काही असं सन्मानाचं काम नाही. पण हा मागतो, मागायला नाही पाहिजे असं त्याला वाटते. त्यावेळी त्याचं लग्नही झालेलं असते आणि एकदा चंद्रग्रहण लागलेले असते आणि त्याची आई त्याला सांगते की अरे तू आमच्याबरोबर सुद्धा चाल बरं बाबा. 4 घरं जर झाले तर आपल्याला एखादा 2 जास्तीचा कपडा येईल आणि किंवा आदली तू चल ना आमच्याबरोबर. पण तो सांगतो की मी गावात मागायला येणार नाही, अजिबात येणार नाही. तुम्हाला जायचं तुम्ही जा. आणि तो त्याचा शब्द खरा करतो. खरा करतो तो शब्द त्याचा. तिथून त्याची अस्मिता जागी झालेली आहे हे आपल्या लक्षात येते. आणि पुढे काय गोष्ट घडते त्याच्या आयुष्यामधली अतिशय महत्त्वाची गोष्ट की त्या गावामध्ये एक गुरुजी येतात, तायडे नावाचे गुरुजी येतात. आणि ते गुरुजी मग एक आणखी पुन्हा त्याच्या या नव्या दृष्टीमध्ये आणखी भर घालतात. तायडे गुरुजीच्या मदतीनं तो मांगवाड्याचं प्रबोधन करायला सुरुवात करतो. या मांगवाड्याला माहिती नसलेले डॉक्टर अण्णासाहेब भोपळे हे नाव घेतलं मी, डॉक्टर बाबासाहेब यांच्याऐवजी भोपळे असं नाव घेतलेलं आहे मी. तर त्यांनीच चालू केलेली जी चळवळ आहे, अखिल महाराष्ट्र मातंग संघाची जी चळवळ आहे ती त्याला कळते, मांगवाड्याला कळते.
मांगवाड्याला कधीही माहीत नसणारी काही आणखी नावं, जसं की अण्णाभाऊ साठे कोण आहेत काय माहीत, किंवा मतंग ऋषी कोण देव जाणे, किंवा वस्ताद लहुजी साळवे कोण काही माहीत नाही. अशा गोष्टी या मातंगांना कळतात आणि त्या मातंगवाड्यामध्ये शाखा सुरू होती. महाराष्ट्र मातंग संघाची शाखा सुरू होती आणि मग संघर्ष सुरू होतो. पहिल्यांदा मातंगवाड्यामध्ये घोषणा ऐकू येतात गावकऱ्यांना. तिथली तरुण मुलं चिकाळतात आणि घोषणा देतात, जय अण्णाभाऊ, जय मातंग, अण्णाभाऊ साठेंचा, मातंग ऋषींचा, वस्ताद लहुजी साळवेंचा, अखिल महाराष्ट्र मातंग संघटनेचा, डॉक्टर बाबासाहेब भोपळेंचा. या अशा घोषणांची गावाला सवय नसते आणि गाव जागा होतो आणि मग खरा संघर्ष सुरू होतो. पण इथं मी असं म्हटलं की मातंग जागा झाला म्हणून गाव जागा झाला. मातंगांनी हेच ठरवलं की मांग म्हणून जन्मलो पण मातंग म्हणून मरणार नाही. हा आत्मसन्मान त्यांच्यामध्ये जागृत झाला आणि त्याच्यामुळे मग या समाजाने कात टाकायला सुरुवात केली. आणि ही सगळी स्थिती मी या कादंबरीमध्ये मांडलेली आहे. एक संघर्ष असतो, राजकारणाचा संघर्ष आहे, सामाजिक स्थितीचा आहे, आर्थिक कारणाचा आहे, धार्मिक कारणाचा आहे, जातीयतेचा आहे, अस्पृश्यतेचा आहे, अशी अनेक संघर्षाची वलय आहेत. आणि ती सगळी भेदून हा जो माझा नायक आहे प्रभू, सगळ्यात शेवटी खरं म्हणजे त्याची जी भावना असते ती सहमतीची भावना असते की नाही आपल्या समाजात चुकत असेल किंवा लोकांचं चुकत असेल, चला चुकू द्या, चला 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 चला, अशा पद्धतीची. पण शेवटी तो एक कणखर भूमिका घेतो अगदी शेवटच्या क्षणी. कारण त्याला सतत विरोध करणारा त्याच्या समाजाचा, त्याच्याच जातीचा जो भीमा असतो, त्या भीमालाच बेदम मारलं. ते इतकं बेदम त्याला आणि तिच्या भावाला राजकारणापायी की ते बेशुद्ध पडतात, असं वाटतं की ते मरतात. आणि मग त्या दोघांची ती अवस्था ज्यांनी केली, माहीत नसते याला कोणी केली प्रभूला, तरी पण त्याला माहीत आहे की हे करायला कोण कारणीभूत ठरलेलं आहे. सवर्णाची कोणती माणसं आहेत त्यांच्या नावानं तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देतो आणि आपला समाज कणाकणानं उभं करण्याचं जे आपलं प्रण आहे, मुंग्यासुद्धा कणाकणानं वाळून उभं करतात. आणि हे असं त्यांचं जे मंदिर आहे तयार झालेलं, कणाकणानं तयार झालेलं जे मंदिर आहे, त्याला जर धक्का जरासा बसला तर मुंग्या किती चवताळून येतात हे आपण अनुभवलेलं असते. हा प्रभूसुद्धा असा चवताळून उठतो आणि तो आपल्या समाजाचा आत्मसन्मान शाबूत राखण्यासाठी, वाढविण्यासाठी संघर्षास तयार होतो. इथे कादंबरी मित्र संपते. आणि मी जो तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ मागितला होता तो वेळही माझा संपत आलेला आहे आणि म्हणून मी आता तुमचा निरोप घेतो. त्यापूर्वी मी आपणा सर्वांचे आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचे डॉक्टर विठ्ठल भंडारे, नन्नारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. म्हणजे की परभणीच्या या बी रघुनाथ हॉलमध्ये जेव्हा मी मातंग समाजाच्या मेळाव्यामध्ये बोललो होतो, त्यानंतर आज मोठ्या संख्येनं मला असं वाटते बरं का की मातंग बंधू भगिनींशी मी आज किती जणांनी ऐकलं असेल आणि किती जणांवर त्याचा परिणाम झालेला असेल ते मला माहीत नाही, पण होईलच. आणि त्याच्यासाठी मी वाघमारे सरांचे दिल्लीच्या मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे वाघमारे सरांना पुस्तक पाठवण्याचं जो काही होता सूचना होती ती गुरुवर्य प्रल्हाद लुलेकर सरांनी मला केली होती. आणि म्हणून मग
डॉक्टर रुलेकर सरांचं सुद्धा मी सदैव ऋणी आहे, वाघमारे सरांचा ऋणी आहे आणि आपणा सर्वांचं सुद्धा ऋणी आहे. आणि इथे मी थांबतो. जय अण्णाभाऊ, जय मातंग.